श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत माझे संविधान माझी जबाबदारी याविषयी डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार. 26 जानेवारी 1973 अवघं 7 वर्षाचं वय होतं. बेळगाव जिल्ह्यातल्या उगार खुर्द या छोट्याशा गावातली श्रीहरी विद्यालय ही एकुलती एक शाळा. तिथले नाईक सर अजूनही आठवत आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा जय जयकार झाल्यावर भारतीय संविधानाची कलमं पाठ करून घेऊन त्यांनी मला ती गावातल्या झेंडावंदन स्थळी म्हणायला लावली होती. सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मता यासारखे जडगे शब्द कळण्याचं खरं तर ते काही वय नव्हतं. पण आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या हितासाठी तयार केलेली ती एक नियमावली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनाकार आहेत. इतकंच मला समजेलच्या शब्दात त्यांनी समजावलं होतं. जसजशी मोठी होत गेले तसतशी वैचारिक सुबत्ता आणि प्रगल्भताही येऊ लागली. अनुभवांचा साठाही झाला. तेव्हा भारतीय संविधानाच्या एक एक शब्दाचा अर्थ कळू लागला. हे आचरणात आणावं यासाठी आमच्या अत्यंत साधी राहणी असणाऱ्या उच्च विचारसरणीच्या शिक्षकांनी त्या शब्दांशी ओळख करून दिली. आत्ता कळतंय त्यांनी ती किती मोठी गोष्ट तेव्हा केलेली होती. संविधान किंवा राज्यघटना हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापलं संविधान बनवू शकतात. मग असं वैयक्तिक पातळीवर स्वतःसाठी काही करता येईल का? माझ्यासाठीचं संविधान या संकल्पनेमुळे माझ्या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी माझ्याकडून हातभार लागेल का? या विचारातूनच माझं संविधान ही माझी जबाबदारी आहे या विचारानं जन्म घेतला. आपण आपल्याला काही नियम घालून दिले आणि त्याप्रमाणे इतरांना त्रास न होईल असं वर्तन केलं तर अगदी वैयक्तिक स्तरावर संविधानाचे पालन होईल. आम्ही भारतीय सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही असणारं गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करू. नागरिकांना सामाजिक, आर्थिक याबरोबरच राजनैतिक न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करू. वैचारिक अभिव्यक्ती, हव्या त्या धर्माचं पालन आणि देवतांची उपासना करण्याचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्नशील राहू. समानता आणि योग्य संधी प्राप्त करून देताना राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता याचं पालन होईल याकडेही लक्ष पुरवू. अशी मनात शपथ घेताना स्वतःकडून याचं पालन व्हावं याचा काटेकोरपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ती गोष्ट शेवटास नेण्याची नैतिक जबाबदारी ओघाने आपल्यावरच आल्यानं किंवा स्वीकारल्यानं उत्तमाचाच ध्यास राहील. या देशात तयार केलेले कायदे हे वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी आहेत, त्यामुळे त्याचं उल्लंघन करणं कोणाच्याच हिताचं नाही. माझ्या देशात विविध धर्माचे लोक राहतात. माझ्याप्रमाणेच त्या प्रत्येकालाही आपापल्या धर्माविषयी प्रेम करण्याचा हक्क आहे. मग कुरापती काढून, संघर्ष करून सामाजिक जीवन असंतुष्ट आणि असुरक्षित करण्याचा मला अधिकारच कुठे पोहोचतो? आणि म्हणूनच माझं संविधान ही माझी जबाबदारी आहे असं प्रत्येकाला वाटेल तेव्हा पुन्हा एकदा भारत हा माझा देश आहे याचा सार्थ अभिमान वाटेल. माझे संविधान माझी जबाबदारी. डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार श्रोतेहो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.